ट्रिपल एस कॉल आहे सागर कडून आणि ट्रिपल एस सागर जिकर नाचणे संघाच्या वतीने आपण नाणेफेक जिंकला आपला निर्णय. प्रथम आम्ही गोलंदाजी करू. प्रथम क्षेत्ररक्षण आचार्य श्रेणी ट्रॉफी 2024 पर्व तिसरे. बाद 7 अनिकेतच्या बॅट मधून बाहेर पडलेलो एक मोठो फटका लोंगांच्या कपडावरसून टांगा पलटी घोडे फरार डायरेक्ट चंद्रार बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. मोठी वाट बघूची लागली तब्बल 9 चेंडूंची प्रतीक्षा. 9 चेंडू नंतर रिप्ले मध्ये बघा थोडस आखूड टप्प्याचा चेंडू अनिकेतने जागा बनवली. लोंगांच्या कपडावरसून मारलेलो एक दमदार ताकदवान फटको असतलो जिगर नाचणे संघाचो फटको तर सुंदर सोहेलचा साजेसो फटको लांब 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 खूपच लांब मोये मोये डेंगे डेंगे बिंडू सागरच्या पाठीवर मारलेलो अजून एक पाठ भरवळ परत एकदा लांब लचक बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी कोरशीट मध्ये नोंद झालो. दुसरो चेंडू मात्र नोंद होतलो अकांड्याच्या पहिल्या आडी. या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरची ही भागीदारी. या दरम्यान अनिकेतचो फटको मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो त्याच जागेवर चेंडूचा प्रवास रिप्ले मध्ये ह्या तुमका सगळा बघूक मिळतला. फटको तर खूप सुंदर खेळलो मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक दिसतलो स्क्रीनवर. रोहित चेंडूच्या खाली कॅचेस विन द मॅचेस लेलो कॅचेस जीतो मॅचेस मोबदल्यात. सोहेलचो फटको मिडॉन लॉंगॉन 2 खेळाडू चेंडूच्या मागे आणि मिडॉनच्या हातात येऊन पडलेलो चेंडू सोहेलने मारले खरे पण सोहेल कडसून अपेक्षा खूप जास्त होते. जे अपेक्षा पूर्ण झाले नाही जा काम सोहेल कडसून अपुरा राहुला ता काम गोलंदाजीत सोहेल तुका करूचा लागतला. दुसऱ्या विकेटचा झाला पतन. धाव संख्या 45 रन्सावर. रिप्ले मध्ये दिसतले हे आखो टप्प्याचा चेंडू बॅकफुट पंच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. षटकारानिशी चौथ्या ओव्हरीची सांगता रिप्ले मध्ये बघूक मिळतलो. ह्यो चेंडू थोडस शॉर्ट दोन्ही पायांचो जमिनीवर केलेलो संपर्क मनगटाचो वापर ताकदीचो तेका दिलेली जोड एक्स्ट्रा कव्हरच्या कपडावरसून पार्थच्या बॅट मधून बाहेर पडलेलो सुंदर आकर्षक खणखणीत दणदणीत बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. लॉंग ऑफच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार. तोपर्यंत रिप्ले बघूया. ह्यो खोलवर टप्प्याचा चेंडू पार्थच्या बॅट मधून बाहेर पडलेलो एक सुंदर आकर्षक खणखणीत दणदणीत लाजवाब डायरेक्ट चंद्रार षटकार. 59 अजूनही एक चेंडू बाकी. एका बाजून पार्थचा कौतुक झुंज देताना पावन खिंड लढवताना शेवटच्या चेंडूवरचो फटको लॉंग ऑफचो फिल्डर फक्त बघत राहतलो कारण चेंडू आकांड्या पार माटवा पार गडग्या पार ज्यांनी क्रूचा रणांगण गाजवला. ह्या पार्थने प्रमोद महाजन स्टेडियम गाजवला. ऐश्वर्य सुर्वे नावातच ज्याच्या ऐश्वर्य संपत्ती दर्जेदार गोलंदाजी 2 ओव्हरमध्ये 21 धावांचा खर्च. बाजूला अनिकेत पहिला बॉल राऊंड द विकेट. उसळी घेणारा चेंडू आहे जरूर पंच सांगतायत हो हा वाईट बॉल आहे. सुरुवात थोडीशी पुन्हा एकदा अनिकेत मोकल. यावेळेला मात्र दिशा तर दिले परंतु चेंडू हवेमध्ये फिल्डर पोहोचेल का? पोहोचलाय. मोठा मासा गळाला टायमिंग जुळलं नाही आणि आपल्या अनोख्या लागले. मंगेश वैद्य डगआउट मध्ये परतत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल फुलर लेन बॉल नक्कीच ही त्यांची खासियत आहे. अशा पद्धतीचे फटके ते सजवतात जरूर परंतु यावेळेला थोडीशी अतिरिक्त उसळी मिळाली आणि त्यामुळे जो चेंडू हवेत गेला तो थेट पोहोचला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लग असतील राऊंड द विकेट. फुलर लेन बॉल खोदून काढलाय यावेळेला या फटक्याने बॉलला आणि पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. ओमकार घाडी आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती फेकून दिले बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार 6 रन. खूप चांगला फटका. येथे मात्र पहा फुलर लेन बॉल आणि त्यानंतर येथे मिनी हेलिकॉप्टर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल षटकार 6 रन. खूप चांगली फटकेबाजी. येथे मात्र नक्कीच आक्रमक फटका. आपले इरादे तर स्पष्ट केलेत. येथून येणाऱ्या चेंडूंवरती मी प्रहार करणार आहे. येथून येणाऱ्या चेंडूंवरती मी आक्रमण करणार आहे आणि रन बनवणार आहे का.
यावेळेला कितपत शांत ठेवेल याला. आक्रमण केलंय सोहेलच्या विरुद्ध आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. षटकार आणि त्यानंतर बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. षटकारासाठी पहा स्टँड अँड डिलिव्हर जाग्यावरून येथे मात्र नक्कीच पाहायला मिळाला हा षटकार. सहारण सोहेलच्या विरुद्ध हवाई हल्ला अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. आता रिक्वायर रन रेट आपण पाहायला गेलं तर 14.80चा पाहायला मिळतोय आणि नक्कीच असे फटके आले तर हा देखील कमी होईल, सहकार्य होईल. यावेळेला बिगिट तर केलाय, टायमिंग जुळलंय का हे पाहायचंय. कव्हर पॉइंटच्या दिशेला हा देखणा दमदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल फुलर लेन बॉल, शैलेश मदनेचा पहिला बॉल डॉट बॉल, त्यानंतर फुलर लेन बॉल त्याला फेकून दिलं कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकारासाठी सहारण. चांगली फटकेबाजी धावा आल्यात. आडव्या बॅटने प्रहार केलाय, येथे मात्र बॉल पोहोचेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायमिंग बेमिसाल आणि हा देखणा दमदार अप्रतिम फलंदाजी येथे आपल्याला प्रथमेश सोनारची पहा बॅकफुटला आला, जागा बनवली, त्यानंतर अखूट टप्प्याच्या बॉलला पाठवलं कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. यावेळेला खोदून काढलं, हो 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 कमाल, बेमिसाल, बेधडक प्रथमेश सोनार मैदानामध्ये. आक्रमण 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 आणि हा षटकार. खेळ आहे मित्रांनो, कधी काय होईल सांगू शकत नाहीये. यावेळेच्या षटकाचा अखेरचा चेंडू यॉर्कर बॉल होता, त्याला खोदून काढलं आणि पाठवलं समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार अप्रतिम. पार्थ गांधी याने सामना फिनिश, ओहो हो स्टाईल मध्ये फिनिश केलाय. MS धोनी स्टाईल मध्ये प्रथमेश सोनार कमाल, बेमिसाल, बेधडक बॅटिंग केली. फटकेबाजी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल विनिंग शॉट अप्रतिम. टायमिंग जुळलं, नक्कीच नेत्र दीपक हा फटका. आणि आपण संपूर्ण इनिंग पाहिली ती देखील अप्रतिम होती आणि नेत्र दीपक होती. विनिंग शॉट आणि त्यानंतर सेलिब्रेशन मैदानामध्ये हे होणं साजेसच आहे, कारण हा सामना कुठे होता, कुठे पोहोचलाय. याला माहीर स्वराज्य स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध होता जिगर नाचणे.